इथे गौरीचा जीव वर खाली होत राहिला होता. आपले लवकुश नाहीत या दुःखानं तिचा जीव नुसता जळत होता. कधी एकदा आय आणि बाच्या कुशीत आपण जाऊन रडतो असं तिला झालं होतं. पण आता मात्र ती आमच्या आत्याच्या कुशीत शिरून रडत राहिली होती. आत्याला म्हणत होती, आत्या मी चुकले ग, मी असे गेले म्हणून माझ्यावर रागवून मला लवकुश सोडून गेले ना. त्यावेळी आत्यालाच नंतर गौरीचं वाईट वाटलं होतं. तरी ती काही न बोलता फक्त तिला थोपटत राहिली होती. मला मात्र आमच्या रहीम मास्तरांचंच फार वाईट वाटत होतं. आता आमचे वामन गुरुजी फार आदर्श होते. त्यांनी इथे अनेक सुधारणा केल्या होत्या. आम्हा मुलांच्या ते फार जवळ आले होते. खऱ्या शालेय जीवनाचा अनुभव आम्ही त्यांच्या सहवासात घेतला होता. तरीसुद्धा मला आत्ता ह्या क्षणी खाली मान घातलेल्या आमच्या रहीम मास्तरांचं अतिशय वाईट वाटत होतं. मी अगदी दुसरीत होते तेव्हापासून ते आमचे मास्तर होते. तसे ते आम्हा सर्व मुलांच्या शिक्षकाच्या नात्यापेक्षा मैत्रीच्याच नात्यानं फार जवळ आले होते. त्यावेळी शाळा हे अभ्यास करण्याचं ठिकाण नसून एक मजा करायचं ठिकाण आहे असं आम्हा मुलांना वाटत असे. एकदा का रहीम मास्तर ते आपल्या वर्तुळात डोकं टेकून झोपी जात त्यावेळी मग आम्हा मुलांची फार मज्जा असे. या वेळात भूत कसं असतं या सगळ्या भूतांच्या गोष्टीत आमच्या वैजू बैजूंनी आम्हाला तरबेज केलं होतं. कधी गावात कोण्या घराचं मास्तरांना जेवायला येण्याबद्दल आमंत्रण असलं की ते आत्मा, तुकादादा आणि कावत्या मावत्यावर वर्ग सोडून जात असत तेव्हा आम्ही मुलं इतकी धमाल करायचो. सर्वात मुख्य म्हणजे त्यावेळी अभ्यासाची कटकट नव्हती. परीक्षा न देता आम्ही पास होत होतो. तसे आमचे रहीम मास्तर आपल्या शाळेत आणि गावात अगदी रमून गेले होते. त्यांना कोणाच्याही घरात कसलाही धार्मिक सोहळा असला की आदराने बोलवलं जाई आणि तिथे ते अगदी घरच्यासारखं वागत. मला त्यावेळी आठवलं होतं एकदा ते आम्हा मुलांना म्हणाले होते की कुणीही आपलं शील कधी भ्रष्ट करून देऊ नये, कारण ती फार लाजिरवाणी गोष्ट असते आणि अशा लाजिरवाणे जिण्यापेक्षा मृत्यू बरा असतो. आज हे आम्हा पोरांना सांगणारे रहीम मास्तर स्वतःच आम्हा सगळ्या मुलांसमोर खाली मान घालून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा मनस्ताप, लाज मला लांबूनही जाणवली होती आणि मी न राहून हलकेच त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, मास्तर तुम्ही फार चांगले आहात, मला तुमची नेहमी आठवण येत होती. आणि देवा मी असं हलकेच म्हणाले आणि आमचे रहीम मास्तर दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकून ढसाढसा रडायला लागले. त्यावेळी सगळेजण माझ्याकडे बघत असताना मी घाबरून सातमाईंच्या पारावर पळाले. बराच वेळाला मी आत आले तेवढ्यात जैता काका काकू आले. ते रामदास काकांना लग्नाच्या खरेदीबद्दल काहीतरी सांगत होते. म्हणजे आता गौरी वधूवेशात सातमाईंच्या वाड्यातनं लग्नासाठी आपल्या वाड्यात जाणार होती आणि याचा अर्थ आता आमचा सातमाईंचा वाडा तिचं माहेर झालं होतं. आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करावी अशा प्रकारे आमचा वाडा गौरीच्या लग्नाच्या तयारीला लागला होता. तेव्हाच जैता काका आजीला म्हणाले, आये आता तुझा वाडा गौरीचं माहेर झालं आहे आणि माहेराहून मुलगी लग्नाला निघते. अशा वेळी मास्तरसुद्धा तिच्याबरोबर निघाले तर ते बरं दिसणार नाही. तेव्हा जर तू म्हणत असशील तर मी मास्तरला आणि त्याच्या आईला माझ्या घरी नेतो आणि ते लग्नाला माझ्या वाड्यातनं येतील. तेव्हा आजी म्हणाली, लेकरा तसंच कर. हे बघ तू आता त्या दोघांना घेऊन जा. उद्या 12 वाजताचा मुहूर्त आहे. म्हाळसादेवीच्या मंदिरातला पुजारी लग्न लावायला येणार आहे. तसं मला लिंबोण्या म्हणाला होता की शिवा भगत त्या दोघांचं लग्न लावेल. तेव्हा मीच त्याला म्हणाले की लिंबोण्या, हे भूताचं नाही लग्न, हे लग्न माणसाचं आहे आणि ते म्हाळसादेवीचे पुजारीच लावेल. हे ऐकून जैता काका काकू हसले होते. नंतर जैता काका काकूंबरोबर मास्तर आणि त्यांची आई निघाली. तेव्हा मास्तरांनी गौरीकडे बघितलं तर तिने त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. खरं तर गौरीला तिच्या त्या अवजड पोटामुळे उठताना, बसताना, चालताना फार त्रास होत होता आणि आता तिलाच वाटत होतं की आपण हे सगळं काय करून बसलो. आपल्यामुळे लवकुश गेले, आपल्याला भेटायला आय बा धावत आले नाहीत आणि हे सगळं या मास्तरांच्या प्रेमामुळे घडलं. एकदम तिला मास्तरांचा खूप राग आला होता. तेव्हा अचानक तिला तो त्यांच्याबरोबर बांधावरनं चालणारा तुषार आठवला होता आणि तिला वाटलं आपण असं वागायला नको होतं. तसं तिला इथे सतत तिचे ते पूर्वीचे फुलपाखरू स्वप्नाळू दिवस आठवत होते. तिची मायेची, तिला साजूक तुपानं भरवणारी आई
तिचे लाड पुरवणारे तिचे प्रेमळ वडील आणि तिचं नितांत प्रेम असलेले तिचे 2 भाऊ लव कुश या सगळ्यांबरोबर ती त्यावेळी फार सुखात होते. नंतर ते सगळं चित्र बदललं होतं आणि या सगळ्याला ती आणि मास्तर जबाबदार होते. तसे मास्तर तिला अजून आवडत होते. ते तिची खूप काळजीही घेत होते. त्यांची आई, ती फातिमा मावशी, तिचे पती तिला खूप बरं करत होते. तरी त्या थोड्याशा उलटलेल्या काळानंतर ती सगळीच तिला लांबची वाटायला लागली होती. आपण परक्या माणसात आहोत ही एक विचित्र भावना तिला तिथे गुदमरून टाकत होती. त्यामुळे नंतर तिला मास्तरांची जवळीक नको नकोशी होऊन मांजरीवाडीला यायचे वेध लागले होते. नंतर ती हट्ट करून इथे आलीसुद्धा होती. या सगळ्या विचारात गुंतलेली गौरी एकदम आत्याला म्हणाली, आत्या मी असं का वागले ग? आत्या म्हणाली, गौरे त्यावेळी तुझं डोकं फिरलेलं होतं. हे ऐकून गौरी डोकं खाली घालून रडायला लागली. तेव्हा खरं सांगू का, मला सगुणेला फार बरं वाटलं होतं. तशी गौरी आम्हा मुलींची पूर्वीपासनं फार तुसडेपणानं वागत होती. तर आता ती आम्हा मुलींकडे पाहायचं टाळून रडतच राहिली होती. तरीही मी त्यावेळी ती सतत हसणारी गौरी आठवून उगाचच अस्वस्थ झाले होते आणि मला वाटलं की या सुंदर गौरीनं कधी रडू नये, सतत हसत राहावं. नंतर मलाच वाटलं ती आपल्या लवकुशसाठी रडत राहणारच ना, मग रडू दे तिला. त्या विचाराने मी आजीजवळ गेले तर रामदास काकांनी आणि नागो काकांनी गौरीसाठी लाल भडक सोनेरी काठाचा किमती शालू आणलेला होता. तो शालू ते आजीला दाखवत होते. आजीने आत्याला हाक मारून त्या शालूवरचा ब्लाऊज आत्याला लगेच शिवायला सांगितला होता. तसंच काकांनी मास्तरांसाठी नवीन शर्ट, धोत्राचं पान आणि त्यांच्या आईसाठी नवीन लुगडा घेतलेलं होतं. त्यावेळी नागो काका मागीलदारी गेले होते तर गुरुजी शाळेतनं वाड्यावर आले होते. खरं तर गौरीचा तो सगळा गोंधळ, सगळ्यांची धावपळ बघून गौरीचं लग्न होईपर्यंत शाळेला सुट्टी द्यावी हे आजीचं म्हणणं मानून तशी शाळेला सुट्टी दिली होती. कारण ह्या गडबडीच्या लग्नात सगळ्यांनाच कामं होती. तातू, आत्मा, तुकादादा, कावत्या, मावत्या या सगळ्यांना संपूर्ण मांजरीवाडीत घरोदारी फिरून लग्नाचं आमंत्रण द्यायचं होतं. इतरही कामं पुष्कळ होती. त्यावेळी आलेल्या गुरुजींना आजी म्हणाली की गुरुजी, आनंदीच्या चुलीजवळ गौरी बसली आहे. आनंदी तिचा ब्लाऊज शिवती आहे. तेव्हा आज तुम्ही गुणेच्या चुलीजवळ बसून शिवाबरोबर भाकरी खाऊन घ्या. आजी गुरुजींना हे सांगत असताना मुरली येऊन गुरुजींना म्हणाला, गुरुजी तुम्हाला भाकर खाण्यासाठी बा बोलावतोय. तसे गुरुजी उठले होते. गुरुजी उठले आणि नागो काका आजीजवळ बसून कुजबुजत म्हणाले, आये मी सातमाईंकडे मिठाई ठेवायला गेलो तर सातमाई मंदर रडत होत्या. हे ऐकून आजी विलक्षण धसकून म्हणाली, देवा आता आणखीन काय हे? पुन्हा काय आखरीत घडणार आहे रे? नागो, अरे त्या का बोलल्या का त्या? तसं त्यांनी नाही म्हणून डोकं हलवलं. आजी अभावितपणे म्हणाले, नागो आपण आराला सांभाळायला हवं रे. नंतर आजीनं लगालगा उठून गौरीला बोलवून तिला सातमाईंच्या पायावर घालून तिच्यावर त्यांच्या रक्षणाचा पदर मागितला होता. आणि त्याच क्षणी सातमाईंच्या समोरची ती समई कोणी फुंकर घालून विझवल्याप्रमाणे विझली होती. ते बघितलं आणि गौरी एकदम आजीला म्हणाली की आजी, सातमाईंची समई का ग विझली? माझी भयंकर धसकलेली आजी म्हणाली, अगं तू अशी वागलीस ना म्हणून सातमाई तुझ्यावर रागावल्या आहेत, बाकी काही नाही. आनंदे, गौरीला आत ने, मी येते थोड्या वेळानं. आनंदी आत्यानं गौरीला आत नेताना मागे वळून बघितलं. आजी ती समई पुन्हा पुन्हा लावत होती आणि ती विझत होती. तो एक भयंकर अपशकुन होता. आत्याला वाटलं सातमाईंनी आपल्या रक्षणाचा पदर गौरीवर घातलेलाच नाही. माझी आजी जेव्हा वाड्यात आली तेव्हा ती फार चिंताग्रस्त आणि उदास झालेली होती. तिला सतत ते आठवत होतं. तिच्या पतीच्या त्या दुर्घटनेच्या वेळी त्या सातमाईंच्या समोरची समई अशीच विझत राहिली होती. त्यावेळी तिचं आणि आनंदीचंही नशीब फुटलं होतं आणि आज पुन्हा ती समई सतत विझत होती. आजीला वाटलं आता कोणाचं नशीब फुटणार आहे. नंतर तो गौरीच्या लग्नाचा फार अशुभ असा दिवस उजाडला. आमच्या आराकाकांनी किन्ना काकांना सांगून गावजेवणासाठी 11 बोकडं तोडली होती आणि 30 कोंबड्या आपले गळे गमावून पडल्या होत्या. मटणाचा मसाला वाटण्यात रामोशाच्या बायका गुंतल्या होत्या. तिथे जो तो कशात ना कशात गुंतलेलाच होता.
रामदास काका आमच्या आरा काकांकडे होते, तर रुही आणि तानी त्या रामोशी बायकात वाटण वाटत बसल्या होत्या. तेव्हा लंगड्या किन्ना काका आणि मुंगळ्यावर दारू पुरवण्याचं खास काम सोपवलं गेलं होतं. फक्त सीता काकू, पार्वती काकूंना आणि रमी काकूंना अस्वस्थपणे त्या आपल्या गौरीची वाट बघत राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर फक्त झोपाळ्यावर झोके घेत गुणगुणणारी आपली सुंदर पोर येत होती. ती आज 2 दिवस झाले त्यांच्यापासून इतक्या जवळ असूनसुद्धा तिच्या नवऱ्याच्या अटीमुळे त्यांना गौरीला भेटता आलं नव्हतं. पण आज मात्र ती त्यांच्या कुशीत येणार होती. त्यावेळी त्या सगळं काही विसरून आपल्या पोरीला घट्ट आपल्या हृदयाशी धरून खूप रडणार होत्या आणि त्या अश्रूत आपलं सगळं दुःख विसरणार होत्या. गौरीची वाट पाहण्याचा तो सगळा मनस्ताप तेव्हा संपून त्या मोकळ्या होणार होत्या. सीता काकूंना माहिती होतं त्यांच्या पतीची गौरीवर किती माया होती. ते थोडा वेळ तिच्यावर रागवतील, नंतर सगळं विसरून तिला जवळ घेतील. ह्या विचारात असलेल्या त्यांना एकदम आपल्या लवकुशची आठवण आली. तेव्हा त्या पुटपुटल्या, गौरी पोरी यायला किती उशीर केलास ग? अगं तुझी वाट बघत बघत आपले लवकुशसुद्धा गेले. इथे आमच्या म्हाळसादेवीचे पुजारी मंडपात होम पेटवून तयारीत बसले तेव्हा आमचे जैता काका, कावत्या, मावत्या, आत्मा, तुका आणि सीता काकू मंडपात आले. सीता काकू मंडपात इतर बायकांबरोबर बसून गौरीची वाट बघत होत्या, तर आरा काका आपल्या खोलीतच बसले होते. जेव्हा मास्तर मंडपात आले तेव्हा त्यांनी खाली मान घातली होती. मास्तरांची आई मात्र सीता काकूंकडे बघत ओळखीचं हसणं हसत त्यांच्या जवळ जाऊन बसली. तेव्हा सीता काकूंनी घृणेनं आपली मान फिरवली. ह्या म्हातारीच्या विश्वासावरच त्यांनी गौरी आणि मास्तरांना रात्रभर एकटं ठेवलं होतं. त्यावेळी ही म्हातारी केवढं खा खा करायची आणि एवढं खाऊनसुद्धा ती त्या खाल्लेल्या अन्नावर हागली होती. ह्या विचाराने सीता काकू एकदा उठल्या आणि लांब जाऊन बसल्या. तेव्हा मास्तरांची आई मास्तरांसारखीच खाली मान घालून बसली. माझी आत्या, आमची गौरी तयार होऊन आत्याच्या चुलीकडे पाहत बसल्या होत्या. तेवढ्यात आम्हा मुलींना आतून आत्यानं हाकारला आणि आम्हाला म्हणाली, सरस्वते, सगुणे, तुम्ही गौरीबरोबर थांबा, मी जरा आईकडे जाऊन येते. त्यावेळी ओसरीवर आजी आणि गुरुजी बोलत बसले होते. आत्या आजीजवळ जाऊन म्हणाली, आये, हे जैत कुठे गेले ग? उगाच मुहूर्त टाळायला नको. आजी म्हणाली, जर त्यांना उशीर झाला तर आपण निघूया. आनंदे, सगळं काही ठीक होईल ना गं? मला काही लक्षणं ठीक दिसत नाही आहेत. आत्याही वैतागून म्हणाली, आहे आता आणखीन काय होणार आहे? होणारं सगळं होऊन झालं. आता गौरीला मास्तरांबरोबर आयुष्य काढावं लागणार आहे. तेव्हा पुढे काही न बोलता माझी आजी नंतर गुरुजींशी बोलत राहिली. मध्येच थांबून आत्याला म्हणाली, आनंदे, जा इरलीला सांगून ये, म्हणू तुला गौरीच्या लग्नाला यायचं असेल तर आमच्याबरोबर ये. बरं म्हणून आत्या आत गेली. तेव्हा गुरुजी आजीकडे बघत म्हणाले, आजीबाई, तुमच्या मोठ्या सूनबाई सतत रडत का राहतात हे काही मी तुम्हाला विचारणार नाही, पण सतत रडल्यानं डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तेव्हा आजी काही बोलली नाही. आम्हा पोरी गौरीच्या जवळ जाऊन तिच्याजवळ बसलो. मी गौरीकडे बघितलं तर तिचं एक मोठं पोट सोडलं तर ती पूर्वीसारखी सुंदर दिसत होती. त्यावेळी आम्ही तिच्याजवळ बसल्यानंतर ती जरा बाजूला सरकून बसली. मला लगेच पूर्वीची गौरी आठवली. ती तेव्हा आम्हाला घामाचा वास येतो म्हणून असंच दूर सरकत असे. म्हणजे अजून हिची मस्ती गेली नव्हती. तर तेव्हाच मला ते आठवलं, त्या दिवशी ती शाळेतून मास्तराबरोबर पळणार होती. त्या वेळेला ती मला अस्वस्थ दिसत होती, घाबरलेली दिसत होती. आणि ते बघून मी तिला त्याबद्दल विचारलं तेव्हा ती वस्कन माझ्या अंगावर खेकसून म्हणाली होती की सरस्वते, तू चोंबडेपणा करू नको, तू तुझा अभ्यास कर चोंबडे. मला ते सगळं आठवताच मी इथे आत्या नाही असं बघून गौरीजवळ सरकून एकदम तिला म्हणाले, काय ग गौरे, तुला असं मास्तरांबरोबर पळून जाताना लाज नाही वाटली का ग? आणि तू काय चोरून खाल्लंस ग की तुझं पोट असं गणपती बाप्पासारखं मोठं झालं आहे? माझं ते बोलणं ऐकून गौरीने रडायला सुरुवात केली आणि तेव्हाच आत्यानं येऊन माझ्या पाठीत धपाटा घातला. आमचं हे असं चाललेलं असताना बाहेर वाजंत्री वाजायला लागली. आत्या गौरीला चल म्हणाली, तसं गौरी आणि आम्ही ओसरीवर आलो. तेव्हा आजी तिला म्हणाली, गौरे, हे तुझे वाजणारे पैंजण काढ. आता लग्नाचे 7 फेरे घेताना ते वाजत राहतील, ते बरं नाही दिसणार. तशी गौरी रडत आजीला म्हणाली, आजी नको,
मला माझ्या बानं हे पैंजण माझ्या वाढदिवशी आणले होते आणि त्याच्या आवाजानं नेहमी मला वाटतं की माझे बाबाच माझ्याजवळ आहेत. त्यांना कनी माझ्या या पैंजणांचा आवाज खूप आवडत असे. राहू दे ना आजी पायात. नंतर आजी काही बोलली नाही. आम्ही वाड्याबाहेर आलो तर 4-5 वाजंत्रीवाले तिथे पॅ पॅ करत उभे होते. आजी त्या आवाजानं करवा देऊन म्हणाली, अरे पिपाणीवाले, बकरीवाणी काय पे पे करत बसलाय, चला पुढे व्हा, आम्ही येतोय मागणं. नंतर त्या वाजंत्रीवाल्याच्या मागून आमची वरात चालायला लागली तेव्हा गुरुजी आजीच्या बरोबर होते आणि गौरी आपला शालू सावरीत कशी तरी आत्याला धरून चालत होती, तर आम्ही पोरी तिच्या मागून गालातल्या गालात हसत चालत होतो. मी आता त्या गौरीकडे बघत होतोय. तिला आम्हा सर्वांसमोर आजीनं बोललं होतं, मारलं होतं. इतकंच काय, आरा काका, सीता काकू तिला भेटायला सुद्धा आले नव्हते. या 2 दिवसात रडून रडून गौरीची फार वाईट परिस्थिती झाली होती. मी खरंच तुम्हाला सांगते, मला पूर्वी ह्या गौरीचं असं काही होणार आहे हे जर समजलं असतं ना, तर मी तिची कधीही ईर्ष्या केली नसती. पण जाऊ दे, मेलं, आता बोलून काही उपयोग नाही. तरी मेल्या गौरीचं नाक ठेचलं गेलं हे बघून आम्हा पोरींना त्यातल्या त्यात थोडं समाधान वाटलं होतं, हे सुद्धा खरं आहे. आम्ही आरा काकांच्या वाड्याच्या त्या मंडपात आलो तर सुग्रास जेवणाचे अनेक सुगंध इथे तिथे दरवळत होते आणि एखाद्या जत्रेत असावी तशी तिथे गर्दी उसळली होती. आम्ही मंडपात गेलो तर सीता काकू गौरे गौरे ओरडत पळत गौरीजवळ आल्या आणि एखाद्या हरवलेल्या पाडसानं आपल्या आईच्या कुशीत शिरावं तशी गौरी रडत पडत सीता काकूंच्या कुशीत शिरली होती आणि ती फक्त आये आये म्हणत रडत होती. त्या दोघी मायलेकी आजूबाजूच्या सगळ्यांना विसरून फक्त धो धो रडत होत्या. अचानक सीता काकूंनी गौरीच्या दोन्ही दंडाला धरलं. तिला गदा गदा हलवत त्या ओरडल्या, गौरे, तुला असली कसली अवदशा आठवली ग? निदान मला तरी तू त्यावेळी सांगायचा नाहीस का? अगं तू गेलीस पण आम्हाला माणसातनं उठवलंस की ग. अगं आपले लवकुशसुद्धा आम्हाला सोडून गेले. सीता काकू हे बोलत असताना गौरीनं पहिल्यांदा आपल्या आईकडे नीट बघितलं आणि किंचाळली, आये, अगं तू अशी काय झालीस? तू आजारी होतीस का? आणि बाबा कुठे आहेत? तेव्हा तिच्या पाठीमागे उभे राहिलेल्या आरा काका म्हणाले, मी इथे. गौरीनं मागं वळून बा करून त्यांना घट्ट मिठी मारली. रडत म्हणाली, बा, तुम्ही दोघं असे का झालात? बा, मला क्षमा करा, मी असं वागायला नको होते. आजीनं बघितलं, आरा काका क्षणभर आपल्या त्या पोरीच्या मिठीत स्तब्ध उभे राहिले आणि दुसऱ्या क्षणी तिच्या डोकीवरनं हातही न फिरवता त्यांनी तिला हलकेच दूर लोटलं. ते पुटपुटले, सीते, स्वतःला आवर, हिला घेऊन जा, घटिका जवळ आली आहे. तेव्हा हे सगळं बघणाऱ्या आजीला आरा काकांचं हे शांत वागणं फार खटकलं. पण त्यावेळची ती परिस्थितीच अशी होती. आजीला कोणाला दोष द्यावा हे कळत नव्हतं. हा सगळा गुंता त्या मास्तरड्यानं करून ठेवला होता. गौरीच्या लग्नाच्या वेळी गंमत झाली. मी आमच्या गुरुजींजवळ अक्षता घेऊन उभे होते तेव्हा मी त्यांना विचारलं, गुरुजी, तुम्हाला लग्नाला जायला आवडतं का हो? तसे ते हलकेच म्हणाले, सरस्वती, माझ्या दैवतांना आणि मला हे लग्न कार्य वर्ज्य नाही आहे, कारण लग्न कार्य हे मंगल असतं, पवित्र असतं. अचानक त्यांनी गौरीच्या पोटाकडे बघून असो असो असं म्हणाले आणि गौरी आणि मास्तरावर अक्षता उधळायला लागले. तेव्हा मी त्यांच्या जवळ सरकले आणि म्हणाले, गुरुजी, आज गांधीजींच्या अहिंसा तत्वाचा कोणी विचार न करता इथे बोकडे आणि कोंबड्या हाणलेल्या आहेत. गुरुजी हसत म्हणाले, सरस्वते, आपण शाळा सुरू झाल्यावर सगळ्यांना श्रद्धांजली वाहूया. मी हसले. तेव्हाच आमचे नागो काका तिथे येऊन आजीला घेऊन जरा बाजूला होऊन हलकेच म्हणाले, आये, सातमाई म्हणतात घात होणार आहे. हे ऐकून माझ्या आजीने एकदम धसकून चटकन आनंदी आत्याला बोलवलं आणि म्हणाली, आनंदे, काहीतरी होणार आहे. नागो, तू आरावर लक्ष ठेव. पुढे ती स्वतःशीच म्हणाली, सातमाईंनो, काही होणार असेल तर सांभाळा. मी हे सगळं तिथे उभे राहून बघत होते. मला आजीचं फार वाईट वाटलं. मी तिला म्हणाले, आजी, मी तुला प्यायला पाणी आणू का? आजी म्हणाली, नको सरस्वते, तू जा सगुणेकडे. आमच्या मास्तरांचं आणि गौरीचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. प्रथम अवघडलेल्या गौरीला बघून त्या भरलेल्या लग्नमंडपात कुजबूज झाली. नंतर सगळ्यांनी समंजसपणे घेतलं. त्यावेळी मी त्या भरलेल्या मंडपाकडे बघितलं. सगळं गाव तिथे हजर होतं, फक्त आमच्या इरली काकू तिथे नव्हत्या.
मला अचानकपणे वाटलं कदाचित आमच्या नागू काकांना आमच्या एरली काकूंचं ते मंदर रडणं चुकून सातमाईंचं वाटलेलं असावं. आमच्या मास्तरांनी गौरीसह 7 फेरे त्या तिच्या पैंजणांच्या ऋणूझुणू आवाजात घेऊन तिला 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन देऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तेव्हा आमच्या आरा काकांनी मास्तरांकडे किंवा गौरीकडे न बघता आपल्या हातावर पाणी सोडून कन्यादानाचं पुण्य आपल्या आणि सीता काकूंच्या पदरी बांधून घेतलं. शेवटी शुभमंगल सावधानच्या अक्षता डोक्यावर झेलून मास्तरांचं आणि गौरीचं दुसऱ्यांदा शुभमंगल झालं होतं. तरी माझी आजी मात्र त्या विलक्षण अस्वस्थ होती. तिला सतत त्या नागोनं सांगितलेले सातमाईंचे शब्द आठवत होते, घात होणार आहे, घात होणार आहे. तरी कसला घात होणार हे आजीला कळत नव्हतं. नंतर तिला वाटलं कदाचित आरानं त्या येणाऱ्या बाळाकरता गौरीचं आणि मास्तरांचं असं रितसर गावासमोर लग्न करून नंतर कदाचित आरा मास्तरांना आणि त्यांच्या आईला हकलून देईल. तोच मास्तरांचा आणि त्यांच्या आईचा घात सातमाई सांगत असाव्यात. असा विचार करून आजीनं कसं तरी आपल्या मनाचं समाधान करून घेतलं. तरी तिला सारखं वाटत होतं की काहीतरी भयंकर वाईट घडणारच आहे. गौरी आणि मास्तरांचं लग्न झालं. प्रत्येकाच्या वाड्यातनं त्यांना आहेर दिला गेला. आमच्या सातमाईंच्या वाड्यातून सुद्धा पितळी भांड्याचा ढीग आहेर म्हणून गौरीला दिला होता. नंतर सर्वांची मंडपात लग्नाच्या पंक्ती बसण्याची धावपळ सुरू झाली होती. मंडपात बायकांनी भराभर पाट आणि पत्रावळी मांडल्या आणि नवदाम्पत्यासह जेवणाची पहिली पंगत बसली होती. ही पंगत रीतीप्रमाणे सर्व वडीलधाऱ्या माणसांची मानाची पंगत बसली होती. या पहिल्या पंक्तीत मास्तर, त्यांची आई, सदप्पा काका, काकू, जैता काका काकू, दाजी काका, इंदू आजी, किन्ना काका, कांता आजी तसंच आमच्या सातमाईंची आजीसह सर्व मंडळी, स्वतः आरा काका, सीता काकू ही मांजरीवाडीतली मानाची घराणी बसली होती. आमच्या मुंगल्याला वाटलं आपल्याला सुद्धा या मानाच्या पंक्तीत किन्ना काका आपल्याला जवळ बसायला बोलवतील, पण कुणी त्याला त्या पंक्तीत बसण्याचा पाठ मांडलेला नव्हता आणि किन्ना काका मुंगळ्या आपल्याकडे बघतोय हे जाणवून सुद्धा मुद्दाम तिथे पाहिल्यासारखं करत नव्हते. ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. मुंगळ्याला जास्त का लागलं की इंदू आजीजवळ परसूचा पाठ मांडला होता. माझ्या आजीजवळ आमच्या गुरुजींचा पाठ होता. आता या 2 परक्या माणसात त्याला कोणी विचारलं नव्हतं. म्हणजे त्याच्या श्रीमंतीचा विचारच कोणी केला नव्हता आणि मुंगळ्याला तो आपला फार मोठा अपमान वाटला होता. तो त्यावेळी संतापानं मनात म्हणत होता, भाडव्यानो, मला या मानाच्या पंक्तीत डावलून बसलाय. आता ह्या क्षणी मी तुम्हा सगळ्यांना विकत घेऊ शकतो. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी ह्या सगळ्याचा बदला घेईन. वास्तविक आमच्या किन्ना काकांना आपल्या पाटाशेजारी मुंगळ्या आणि बस्त्याचा पाठ ठेवता आला असता आणि कोणी त्याबद्दल आक्षेपही घेतला नसता. परंतु सातमाईंचा वाडाच बसल्यामुळे किन्ना काकांना तेवढं धैर्य झालं नाही. त्या मुंगळ्याला वाळीत ठेवण्याचा सातमाईंचा गावनिर्णय झाला होता. त्याला तरी ते कसे मग मानाच्या पंक्तीत बसवणार. तसं किन्ना काकांना मुंगळ्यासारखाच त्यांच्या त्या मानाच्या ढालीच्या वेळेचा अपमानही बोचत होता. योग्य वेळ येतात त्या सगळ्याचा बदला ते घेणारच होते आणि नंतर त्या गावजेवणाला सुरुवात होण्याअगोदर मास्तरांनी गौरीला घास दिला, गौरीनंही मास्तरांना घास दिला. खरं तर गौरीला आपल्या वर आलेल्या पोटामुळे सर्वांसमोर विलक्षण अवघडल्यासारखं झालं होतं. तिला कधी एकदा ते सगळे विधी संपवून आपण आईच्या कुशीत निवांतपणे शिरतो असं झालं होतं. आणि इकडे आजीनं जेवायला सुरुवातच केली होती की अचानक तिला भास झाला कुणीतरी एक स्त्री जोरात किंचाळतीये, आंबे घात होणार, घात होणार, संयमानं घ्या. त्या भासानं आजी विलक्षण दचकली. तिने सभोवताली पाहिलं तर सगळेजण अगदी आरा काकासुद्धा जेवणात मग्न होते. सगळ्यांची जेवणं अर्ध्यावर झाली होती तेव्हा अचानक आरा काका मध्ये उठले आणि म्हणाले, मंडळी तुमचं चालू द्या. मला जावई बापूंना एक भेट द्यायची होती, ती तशीच राहून गेली. ती भेट मला त्यांना सगळ्या गावासमोर द्यायची आहे, मी आलोच. ते चटकन उठले, वाड्यात गेले. आजीला ते सगळं विचित्र वाटलं. तसं तिने रामदास काकांना त्यांच्या मागे जायला खुणावलं, पण सर्वांसमोर असं उठून आरा काकांच्या मागे जाणं बरं दिसणार नाही म्हणून त्यांनी आजीच्या खुणावण्याकडे दुर्लक्ष केलं. इकडे जेवणाऱ्या पंक्तीनं थोडा वेळ आरा काकांची वाट बघितली, पुन्हा जेवायला सुरुवात केली. नंतर सातमाई सांगत होत्या तो भयंकर वाईट असा घात झालाच होता.
सर्वजण जेवत असताना कोणाच्या ध्यानीमनी नसताना आमच्या शांत मांजरीवाडीत तो भीषण काळा इतिहास घडला गेला की त्या इतिहासाची स्मृती आम्ही कोणीच मांजरीवाडीकर अजूनसुद्धा विसरू शकलेलो नाही. आणि आता ते लिहिताना हे सगळं माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं आहे. आमचे भेटवस्तू आणायला गेलेले आरा काका वाड्याच्या त्या उघड्या दरवाज्यातनं हातात तळपती कुऱ्हाड घेऊन विजेच्या वेगानं मास्तरांजवळ आले. सगळेजण त्यांच्याकडे आ वासून बघत असताना त्यांनी पाठमोऱ्या मास्तरच्या मानेवर घाव घालून त्याचं मस्तक त्या एकाच घावात तोडून टाकलं होतं. नंतर 30 कुऱ्हाड त्यांनी गौरीच्या मानेवर चालवले. गौरीचं ते सुंदर कमलपुष्पासारखं मस्तक तिच्या ताटातच पडलं. नंतर आरा काकांनी हे सगळं डोळे मोठे करून बघणाऱ्या मास्तरांच्या वृद्ध आईच्या मानेवर ते कुऱ्हाड चालवले. देवा परमेश्वरा, त्या जेवणाच्या भर पंक्तीत त्यावेळी ताज्या रक्ताचे पाट व्हायला लागले. त्या सगळ्या ताटांभोवती रक्ताच्या रांगोळ्या रेखाटल्या गेल्या होत्या. त्या क्षणी त्या लग्नमंडपात अत्यंत भयंकर धावपळ गोंधळ उडाला. सर्व गावकरी बायका पोरं घाबरून आपापल्या माणसांना धरून त्या रक्तातनं इथे तिथे पळत सुटली होती. तिथे रडण्याचा किंचाळण्याचा एकच गोंधळ उडाला होता. सर्वजण त्या जेवणाच्या ताटावरनं धावत होते तेव्हा पाण्याचे तांबे पेले इथे तिथे भिरकावले गेले होते. काही जण अडखळून त्या रक्तात घसरून खाली पडले. किंचाळून रडत पुन्हा उठून धावत सुटले. सगळी पुरुष मंडळी घाबरून भांबावून आरा 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 असं ओरडत आपल्या बायको पोरांना शोधत धावायला लागले. तिथे एवढा गोंधळ माजला होता की काही जण खाली पडलेल्या आपल्या बायका मुलांना तुडवून पळत सुटले. कुणाला ताळतंत्र राहिला नव्हता. आमच्या आनंदी आत्यानं या सगळ्या गडबडीत चटकन उठून भांबावलेल्या आजीला उठवून आपल्या दोन्ही हाताचा विळखा तिच्या भोवती घालून हलकेच तिला बाजूला नेलं होतं. परंतु काय झालं, आमचे वृद्ध गुरुजी माझ्या आजीजवळ जेवायला बसले होते. ते भयानक हत्याकांड बघून ते इतके घाबरले की ते गडबडून उठताना आपल्याच धोतरात पाय अडकून तिथेच ताटाशेजारी त्या रक्तातच उताणे पडले. त्यांच्या चष्म्याची दोरी सुटून त्यांचा चष्मा दूर जाऊन पडला. नंतर तिथल्या पळणाऱ्या सर्वांच्या पायदळी पडून तो फुटला. गुरुजी अंधुक नजरेनं आपला चष्मा तिथे गुडघ्यानं रांगत रांगत शोधत होते. तेव्हा त्यांच्या ताटाच्या बाजूला रहीम मास्तरचं मुंडकं पडलं होतं. गुरुजी रांगत रांगत चष्मा शोधताना त्यांच्या हाताला ते रहीम मास्तरांचं मुंडकं लागलं. त्यांना चष्म्याशिवाय नीट दिसत नसल्यानं त्यांनी ते मास्तरचं मुंडकं उचलून घट्ट हातात धरलं आणि ते रक्ताने माखून निघाले. गुरुजींनी रहीम मास्तरांच्या मुंडक्याचे केस धरून ते घट्ट धरलं तेव्हा त्यांना जाणवलं की आपल्या हातात कोणाचं तरी मुंडकं आलंय. इतके घाबरले ते की त्यांनी ते मुंडकं टाकून द्यायच्याऐवजी हातात अधिकच घट्ट धरून अहो आजीबाई असं ओरडत ते मुंडकं घट्ट धरून रांगायला लागले. ते मुंडकं टाकून आपण उभं राहावं ह्याचं सुद्धा त्यांना भान राहिलेलं नव्हतं. रक्तानं माखलेले गुरुजी ते मुंडकं धरून रांगताना भयंकर दिसत होते आणि नंतर ते भयंकर घाबरून कसे तरी उठून ते मुंडकं आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून रामा 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 करत थरथरत बसून राहिले आणि नंतर ते मुंडकं धरून जागेवर बेशुद्ध होऊन पडले. त्या लग्नमंडपात रक्ताचा महापूर लोटला होता. सगळा गाव त्या रक्तानं माखून निघाला होता. काही बायका पोरं त्या रक्तात बेशुद्ध होऊन पडली होती. पुरुष मंडळी आपल्या बायका मुलांना शोधून उचलून मंडपाबाहेर नेत होती. आम्ही पोरं आणि आमच्या सगळ्या आया एवढ्या जोरानं किंचाळत होतो की आमच्या त्या भीषण किंकाळ्या सहज शिरगुप्पीपर्यंत पोचल्या असाव्यात. मी आणि सगुणा तिथेच बाजूला थरथरत उभ्या होतो. त्यावेळी आम्ही पाहिलं मास्तरांचं गौरीचं मास्तरांच्या आईचं शरीर थरथरत रक्ताच्या कारंजी सोडत पाटाच्या बाजूलाच पडली होती. तर गौरीचं मस्तक तिच्या भरल्या ताटात पडलं होतं आणि तिथे रक्ताचा महापूर लोटला होता. आमच्या सीता काकू मात्र आपलं भान हरपून त्या गौरीच्या ताटात पडलेल्या मस्तकाकडे बघत तशाच पाठावर ताठ बसल्या होत्या. हे सगळं काही सेकंदात घडलं होतं. आरा काकांनी त्या तिघांची मुंडकी उडवून ते एकदम गौरीच्या धडाजवळ आले तेव्हा ते इतके भयानक दिसत होते.
त्यावेळी त्यांनी गौरीच्या धडाजवळ येऊन तिच्या मोठ्या थरथरणाऱ्या पोटावर एकच कुऱ्हाडीचा जबरदस्त घाव घातला आणि त्या एका घावानं गौरीच्या कोवळ्या पोटातली आतडी आणि एक लहान जीव बाहेर पडून थोडा वेळ थरथरत राहून नंतर त्या वाहणाऱ्या रक्तानं भरून शांत झाला. गौरीचे ते नाजूक गोरेपान ताठ पाय अचानक थरथरू लागून त्या तालावर तिच्या पायातले ऋणुझुणू पैंजण वाजायला लागले. तिथून पळणारा जो तो थांबून त्या वाजणाऱ्या पैंजणाकडे बघत राहिला होता. क्षणभरानं गौरीची ती हलणारी पावलं शांत झाली आणि ते पैंजण, ज्याचा मी नेहमी हेवा केला होता, ते पैंजण एकदाच शेवटचे छमछम वाजून नंतर तिथे सगळं शांत शांत झालं. आमच्या आराकाकांना अडवायचं भान आणि धाडस आत्ता तरी तिथे कोणाजवळ नव्हतं. माझी आजी आनंदी आत्याला थरथरत्या आवाजात म्हणाली, आनंदे, शेवटी घात झालाच की ग घात. ते भयंकर हत्याकांड करून रक्ताने माखलेले आराकाका रहीम मास्तरांच्या तुटलेल्या त्या मुंडक्याजवळ आले तर गुरुजी ते मुंडकं आपल्या दोन्ही हातात घट्ट छातीजवळ धरून बेशुद्ध पडले होते. तिथे उभे असलेल्या रामकाकांनी प्रसंगावधानानं चटकन गुरुजींना मागे ओढलं. त्यांच्या घट्ट बोटातून ते मुंडकं ओढून काढून तिथेच फेकलं आणि गुरुजींना उचललं. तेव्हा आराकाकांनी पुढे होऊन ते मास्तरांचं मुंडकं उचलून सीताकाकूंच्या समोर ते आले तरी सीताकाकू ताठ बसून डोळे मोठे करून गौरीच्या त्या मुंडक्याकडे बघत बसल्या होत्या. आराकाकांनी ते मुंडकं सीताकाकूंच्या समोर फेकलं आणि मोठ्याने म्हणाले, बघ सीते, हा माझी पोर बाटवून त्याची बाटलेली पोरं काढून माझ्या वाड्यात वाढवायला बघत होता. मी त्याचं मूळच तोडून टाकलंय. एवढं बोलून ते वेड्यासारखे त्या रहीम मास्तरांच्या मुंडक्यावर घाव घालायला लागले. आता तिथे मास्तरांचं मुंडकं नव्हतं, त्या मुंडक्याचा पार खेमा झाला होता. आराकाकांनी नंतर मास्तरांच्या आईच्या मुंडक्याचा खेमा केला. नंतर त्यांनी गौरीच्या शरीराजवळ येऊन तिचे ते पैंजण घातलेली दोन्ही पावलं तोडून टाकली. तिथे पडलेले पैंजण उचलले, दूर फेकून दिले आणि परमेश्वरा, ते दोन्ही पैंजण माझ्या पायाजवळ येऊन पडले तेव्हा मी अत्यंत घाबरून त्या पैंजणांपासून लांब पळाले. आराकाकांनी त्या दोन्ही मुंडक्यांचा खेमा करून गौरीचं पोट आणि तिची पावलं तोडून त्यांनी ती कुऱ्हाड तिथेच बाजूला टाकली आणि मोठमोठ्यानं हसत काहीतरी पुटपुटत आपल्या सीताजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, चल सीते, मी ह्याच दिवसाकरता थांबलेलो होतो. वास्तविक ज्यावेळी आराकाकांनी धावत येऊन रहीम मास्तरांना तोडलं त्याचवेळी सर्वप्रथम आमचे किन्ना काका उठून त्या मंडपाच्या बाहेर पळाले होते. कदाचित त्यांना वाटलं असावं की आपण लवकुशला तोडलं हे आराला माहिती आहे, आता तो आपल्याला तोडणार म्हणून ते पळाले. तेव्हा मनात चोर असलेला मुंगळ्या आणि बस्त्या त्यांच्या मागोमाग पळाले. आराकाकांनी नंतर आपली कुऱ्हाड टाकून ते तिथेच सीताकाकूंच्या जवळ बसले. आता जवळजवळ सगळा मंडप रिकामा झाला. शिवाकाकांनी थरथरत उभ्या असलेल्या मला आणि सगुणेला मंडपाबाहेर काढलं तर रामदास काकांनी आत्या, आजी आणि आमच्या आयांना मंडपातनं बाहेर काढलं. त्यावेळी तिथे सगळेजण रक्तानं माखलेले होते. आमचा परसू त्यावेळी अन्नी, दाजी काका, राणी काकू आणि इंदू आजींना सांभाळून मंडपातनं बाहेर आला तेव्हा राणी काकू शंकरला पदराआड धरून धाय धाय रडत होत्या. भानावर आलेल्या रामदास काका सीताकाकूंजवळ जाऊन जोरात म्हणाले, सीता वहिनी उठा, लगेच वाड्याकडे निघा, मी आरादादाला घेऊन येतो. पण त्या काहीही न बोलता फक्त गौरीच्या मुंडक्याकडे बघत होत्या. वेडे झालेले आराकाका तिथेच बसून मास्तराला आणि त्याच्या आईला शिव्या घालत स्वतःशी हसत बसले होते. तेव्हा रामदास काकांनी सीताकाकूने उठवावं म्हणून हळूच त्यांच्या दंडाला धरलं तर त्या तिथेच मागे लवंडल्या. सगळ्यांनी थपकून बघितलं. सीताकाकू आपल्या गौरीच्या या भीषण मृत्यूचा धक्का सहन करू शकल्या नव्हत्या आणि त्याच क्षणी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्या गौरीच्या पाठोपाठ निघून गेल्या होत्या. कोणाच्याही ते लक्षात आलं नव्हतं. तिथे बसून मास्तरांना शिव्या देणाऱ्या आराकाकांनाही कळलंच नाही की ते आज त्यांची पत्नी, मुलगी, त्यांचे लवकुश कुणी त्यांच्याजवळ नाही आहे. आता ते अगदी एकटे झालेत. आराकाकांचं लक्ष जेव्हा मागे लवंडून पडलेल्या आपल्या सीतेकडे गेलं तसं ते एकदम भानावर आले.
रक्तानं भरलेले आरा काका सीते सीते करत त्यांच्याजवळ गेले तेव्हा त्यांना गदागदा हलवत भेसूर किंचाळून ओरडले की सीते, अगं मला सोडून कुठे निघालीस? बघ, आपल्याला दुःख देणाऱ्या त्या सगळ्यांना मी तोडून टाकलंय आणि तरी तू मला सोडून गेलीस. बोल सीते बोल. असं म्हणत ते काकूला वेड्यासारखं हलवायला लागले. शिवा काका रामदास काकांनी आरा काकांना धरलं, मागे ओढलं. उभ्या राहिलेल्या आरा काकांच्या तोंडावर एक दिली आणि रामदास काका ओरडले, आरा दादा शुद्धीवर ये, सीतावहिनी गेल्या आहेत. आणि त्यांनी तिथे आलेल्या दौलती आणि लिंबोण्या काकांना आरा काकांकडे बघायला सांगून रामदास काका घाईघाईनं मंडपाबाहेर येऊन गावकऱ्यांना म्हणाले, गावकरी हो, कोणीही इथून न जाता आपल्या कुटुंबियांना घेऊन इथेच थांबा बाहेर. मी सांगितल्याशिवाय कुणीही कुठेही जायचं नाही आहे. सगळी मांजरीवाडी तिथेच मंडपाबाहेर थांबून राहिली. श्रोते हो, अकल्पित या प्रकरणाचा हा होता भाग. ह्या पुढे काय घडलं हे ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. सौ आयडा बॅरेटो लिखित 7वां इंच रान सीझन 2 ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.